निंदा केली जाईल तेवढी कमी पडेल आणि भाजपनं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मांडतो आहे। राज्यपाल किस तरीके से आज बिना राष्ट्रगान के बाहर चले गए और उन्होंने आपने कहा कि कई पैराग्राफ ऐसे थे जो छत्रपति शिवाजी महाराज के नाम पे थे, वो भी उन्होंने रीड नहीं किए। यही है कि हमने कई बार कहा कि छत्रपति शिवाजी महाराज से मोदी बड़े हैं, ऐसा दिखाने की कोशिश बार बार बीजेपी की तरफ से की जाती है और छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र के दैवत हैं और इनका अपमान जो भी करेगा उसको माफ़ नहीं किया जाएगा। लेकिन गवर्नर के माध्यम से जिस तरह से वक्तव्य 2 दिन पहले भी आए और आज भी राज्यपाल महोदय ने कर्नाटक सरकार ने जो छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा की विटंबना की उसका यह जो प्यारा आया था उसी आधार पर जो आज आपका अभिभाषण का भाषण छोड़ के वो चले गए और राष्ट्रगान का भी अपमान करने का काम राज्यपाल महोदय ने किया। राज्यपाल ने तो अब जाना ही है महाराज से, क्योंकि ऐसे विचारधारा के राज्यपाल महाराष्ट्र में तो होना ही नहीं। आपण पाहतोय की राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या घडामोडी आहेत। पुढे पाहूयात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय। मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारला आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाहीये। महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांनी मांडली। जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, ओबीसींचे हक्क जाता कामा नये आणि निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। सर, ओबीसीला 27% आरक्षण देण्याची जी काही याचिका होती नवीन, ती आता कोर्टाने फेटाळली आहे। मला माहित झालं, आम्ही माहिती घेतो आहोत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागितल्या त्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी त्यांना उपलब्ध करून, तरी पण आता पुन्हा एक नवीन याचिका कोणीतरी दाखल करतो, त्याला चॅलेंज करतो, त्याच्यावर फेटाळली जाते। म्हणजेच एकदा मला असं वाटतं की या संदर्भात आता सर्व लोकांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी भूमिका स्वीकारली की ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे। असं असताना हे नाकारणं म्हणजेच मला वाटतं याच्या मागे आता निश्चितपणे खोलवर जाऊन आम्ही तर आमच्या इम्पेरिकल डेटा गोळा करायचं काम सुरू केलं आहे। आम्ही त्याला पैसेही दिले आहेत। हायकोर्टामध्ये काही आम्ही इन्स्टिट्यूटचा दाखला घेतला, अनेक त्या संस्थांचा दाखला घेतला, आम्ही केंद्रीय संस्थांचा आधार घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातली माहिती पुरवली। प्रायोगिक अभ्यासाशिवाय आणि संशोधनाशिवायच हा डेटा तयार करण्यात आला होता आणि म्हणून तो फेटाळण्यात आलेला आहे। आता कोर्ट काय म्हणते कोण सांग, आता कोर्टाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्हाला बोलायचा अधिकार नाही, परंतु तो इंटरिम डाटा म्हणाला। आम्ही इंटरिम डाटा अनेक संस्थांचा दाखला घेऊन, त्यांच्याकडून माहिती घेऊन, सविस्तर माहिती गोळा करूनच ते आम्ही दिलं आहे। आणि असं नाही की कुठेतरी त्याच्यावर आयोगाने सर्वकष विचार केला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की तुम्ही आयोगाच्या माध्यमातून या। आम्ही जो रिपोर्ट दिला होता तो आयोगाच्या माध्यमातून सांगितला, म्हणून आयोगाच्या माध्यमातून दिला। आयोगाने सुद्धा 10-15 दिवसामध्ये त्या संदर्भात अभ्यास केला, विविध क्षेत्रातून माहिती गोळा केली, विविध विभागाच्याकडून माहिती गोळा केली आणि मग तो इंटरिम रिपोर्ट दिला, अंतरिम अहवाल दिला। आणि त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती की सर्वोच्च न्यायालयाच्याकडून ओबीसी समाजाला न्याय मिळेल, पण आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे। आम्ही त्याचा आता अभ्यास करू। निवडणूक जी होईल ती आरक्षणाशिवाय होईल का, ओबीसी आरक्षणाशिवाय, की मग कसं पुढचं पाऊल? आता आम्ही सगळे महाविकास आघाडीचे नेते बसू, आज ती बैठक होईल आणि त्या संदर्भात चर्चा होईल। पुढेच आम्हाला त्याला चॅलेंज करायचं की नाही हा सुद्धा चर्चा आहे आणि त्याला मोठ्या बेंचकडे आम्ही जाणार आहोत आणि लार्जेस्ट बेंचकडे जाऊन या संदर्भातली दाद मागायची का पुन्हा रिव्हिजनमध्ये जायचं, हे सगळ्यावर चर्चा आम्ही सल्ला घेऊन, आमच्या सगळ्या लॉयरचा सल्ला घेऊन पुढे जाण्याचं आम्ही ठरवतो। त्यामुळे आता आणखी एक सेटबॅक आता महाविकास आघाडी सरकारला बसलेला आहे की जो अंतरिम अहवाल तयार करण्यात आला होता तो अंतिम अहवालही कोर्टानं त्याची अंमलबजावणी करण्यावर नकार दिलेला आहे, तो फेटाळला आहे। त्यामुळे आता निवडणुकी संदर्भातलं मागासवर्ग आयोगानं दिलेला जो हा डेटा आहे किंवा एम्पिरिकल डेटा आहे
तो नाकारल्यानंतर मग आता निवडणुकीसंदर्भात सरकार काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे या संदर्भात आज सरकारची बैठक होणार आहे आणि मग ठरू शकेल किंवा मग कळू शकेल की नेमकं सरकारची या संदर्भातली भूमिका काय आहे। रमेश भट्टसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नाकारलं असेल तर हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे। सरकारने या संदर्भात तात्काळ पुढची कारवाई केली पाहिजे आणि काल परवा सांगली जिल्ह्यातल्या 10 गावांनी 5 दिवसामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून दिला। 5 दिवसामध्ये सरकारची देखील त्यांना आवश्यकता पडली नाही। त्यामुळे सरकारने गांभीर्याने काय निर्णय आलाय, त्यातले काय शॉर्टकमिंग्स आहेत, 1.5-2 वर्ष आपण घालवून राहिलो, त्याच त्या गोष्टी सांगून राहिलो। या 1.5 वर्षामध्ये सगळं काम पूर्ण करता आलं असतं जे कोर्टाने सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मागासलेपणाचा म्हणजे राजकीय मागासलेपण, ते तर इंटेरियम अहवालमध्ये शक्यच नाहीये। ते जेव्हा इम्पेरिकल डाटा गोळा होईल त्यावेळेस मागासलेपणा सिद्ध करता येईल। त्यामुळे एकतर सरकारने बाजू नीट मांडली नाही, परत रिव्ह्यू पिटिशन टाकावं लागेल आणि ही जी चूक आहे ती दुरुस्ती करावं लागेल आणि इम्पेरिकल डाटाच्या वेळेस राजकीय आरक्षण शोधता येईल। आता ते शक्य नाही आणि म्हणून ताबडतोब सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकायला पाहिजे। घ्या आणि बाकीच्या नंतर जे आता पुढे आता आणखी काय काय आपल्यासमोर कागदपत्र येतील हा त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे। तर आम्ही आता त्याप्रमाणे आता प्रयत्न करतो। आणि याच विषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी आम्ही बातचीत केली, बघूयात त्यांनी काय म्हटलंय। गोपीचंद पडळकर आहेत आमदार आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गोपीजी, सर्वोच्च न्यायालयानं जो ओबीसीचा अंतरिम अहवाल सादर केलेला होता राज्य शासनाच्या वतीनं, मागासवर्ग आयोगाच्या वतीनं, तो फेटाळून टाकलेला आहे। एक मोठा अन्याय या निमित्तानं होताना दिसतो। बघा, तुम्ही सगळा हा जो क्रम आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राकडे व्यवस्थितपणे आपण बघितलं पाहिजे। 2019च्या 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करून तुम्ही इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं दाखल करा। परंतु यांना ते जमलं नाही। ट्रिपल टेस्ट करायच्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोग गठीत करायला पाहिजे होता, पण 1.5 वर्ष यांनी मागासवर्ग आयोग गठीत केला नाही। ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना खुर्च्या दिलं नाही, त्यांना टेबल दिलं नाही। त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही। परत 400 कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं, अजित पवारांनी 5 कोटी रुपये दिले। तुमच्या घरातले पैसे आहेत का? या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा 346 जातीचा समावेश असणारा एक मोठा गट आहे। यामध्ये जवळपास 52% केंद्र सरकारनं जे ओबीसी आहे संख्या केले ते 52% संख्या आहे। मग 346 जातींना विधानसभेला आणि लोकसभेला त्यांना प्रतिनिधित्व करता येत नाही, त्यांना तिथं आरक्षण नाही। स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आरक्षण आहे, तिथं सुद्धा या प्रस्थापितांना त्यांच्या जवळच्या पै पाहुण्यांना या ओबीसीच्या जागावरती बसवायचं आहे, कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा खूप लागलेली आहे। गोपीजी, दुसरीकडे एक असंही बघायला मिळतं, अनेक महापालिका अशा आहेत जिथे गेली 1.5 वर्ष प्रशासक बसलेले आहेत। एकीकडे प्रशासक बसवायचा आणि दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण लटकवून ठेवायचं। प्रशासक बसवला का यांना हप्ते वसुलीसाठी व्यवस्थित होतोय, एकच माणूस आहे, त्यामध्ये कुठलं यांना भानगडी होत नाहीत। एकच माणूस तिथं बसवायचा आणि त्यांना मर्जीप्रमाणे तिथले काय घोटाळे करायचे असतील, भ्रष्टाचार करायचे असतील तर ते व्यवस्थितपणे त्यांना करता येत आहेत। आज देशामध्ये अनेक राज्याच्या निवडणुका झाल्या, मग तुम्हाला का नाही निवडणुका घेता आल्या? आणि ज्या निवडणुका तुम्ही मागच्या घेतल्या नगरपंचायतीच्या, फॉर्म सगळे भरले, उद्याचा 1 दिवस बाकी होता आणि सुप्रीम कोर्टानं ओबीसीचं आरक्षण नाकारलं। त्या 4 जागा ज्या होत्या प्रत्येक नगरपंचायतीला, 105 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 4 जे ओबीसीचे घटक होते त्यांना निवडणूक लढता आली नाही। परत नगराध्यक्षांच्या निवडी झाल्या, नगराध्यक्षांच्या निवडी ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या। म्हणजे या 105 नगरपंचायतीपैकी जवळजवळ 30 नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हे ओबीसी घटकातून आले असते, आता नाहीच झाले ना। वडजनी सरून पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत याचिकाकर्ता विकास गवळी आपल्यासोबत आहेत। विकास गवळीजी, आजच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण कसं बघता? सर्वोच्च न्यायालयानं
भविष्यामध्ये ओबीसीचं होणारं नुकसान आजच्या निर्णयाने टाळलेले. इंग्रजांच्या काळामध्ये 1931ला जो संसेस झाला होता त्याच्यामध्ये ओबीसीची संख्या ही 57% आलेली आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कुणबी समाजाचा या ओबीसी मध्ये समावेश झाला आणि नंतर ओबीसीची निश्चितपणानं संख्या वाढलेली आहे. असं असताना मंडल आयोगाच्या ज्या वेळेला शिफारशी झाल्या त्यावेळेला सुद्धा 27% आरक्षण प्रदान करताना 54% आकडेवारी गृहीत धरली होती. मग 57% इंग्रजांच्या काळातली आणि 54% मंडल आयोगाच्या वेळेसची ही आकडेवारी गृहीत धरलेली असताना ऑन रेकॉर्ड असताना सुद्धा 38% आकडेवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या अहवालाच्या माध्यमातून दाखवायची. म्हणजे किती मोठं ओबीसीचं भविष्यामध्ये नुकसान करायचं होतं यांना. कदाचित जर हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने ऍक्सेप्ट केला असता तर या 38%वर शिक्कामोर्तब झालं असतं आणि ओबीसीचं 16-17% कायमस्वरूपी नुकसान झालं असतं. यामध्ये फक्तच राजकीय नाही तर भविष्यात ओबीसीला मिळणारं बजेट असो की ओबीसींना नोकऱ्यांमधलं आरक्षण असो का शैक्षणिक आरक्षण असो या सगळ्यांवर याचा इफेक्ट कदाचित आला असता. म्हणून आम्ही ह्या भविष्यातल्या ओबीसीच्या अडचणी वाढू नये किंवा ओबीसींना आतापर्यंत गेल्या सातत्याने 30 वर्षापासून जो अन्यायाचा सामना करावा लागतोय तो पुन्हा त्यांना अन्याय होऊ नये त्यांच्यावर म्हणून आम्ही ही याचिका दाखल केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही अतिशय सिंपल मागणी केली होती की इम्पेरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याची अंमलबजावणी यांनी करणं आवश्यक आहे. ती अंमलबजावणी करावी आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया पार पाडावी. ओबीसी आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही कारण मी सुद्धा ओबीसी आहे. परंतु ओबीसी आरक्षण 54% असलेल्या ओबीसींना 27% आरक्षण मिळते. एससी एसटींना मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळते. मग ओबीसींवरच अन्याय का? मग हे 50%ची मर्यादा जर कुठेतरी आपल्याला हटवायची असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तळागाळातल्या ओबीसीच्या शेवटच्या घटकापर्यंत जर या निर्णय प्रक्रियेचा आणि या आरक्षणाचा लाभ आपल्याला मिळवून द्यायचा असेल तर त्या ठिकाणी इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु हे जाणीवपूर्वक इम्पेरिकल डेटा जमा न करता अंतरिम अहवाल देऊन हा सगळा विषय गुंडाळण्याचा यांचा डाव होता तो कुठेतरी सर्वोच्च न्यायालयानं आज हाणून पाडला आणि ओबीसींचं भविष्यात होणारं खूप मोठं नुकसान या ठिकाणी टळलेलं आहे. म्हणजे विकास गवळी आपल्याला असं म्हणायचं आहे की जो अहवाल देण्यात आलेला होता म्हणजे डेटा घेतल्याशिवाय जो अहवाल देण्यात आलेला होता तो म्हणजे करेक्ट असणं बरोबर असणं तो नव्हता. अजिबात नव्हता. तो असता तर कोर्टानं आज मान्य केला असता. त्याच्यामध्ये अनेक कोर्टाने यांच्यावर ताशेरे ओढलेत. त्याच्यामध्ये असंही सांगितलं की हा तुम्ही ही जी आकडेवारी आणली ही कधीची आहे त्याच्यामध्ये नमूद नाही. त्याच्यानंतर पॉलिटिकल बॅकवर्डनेस याच्यामध्ये प्रतिनिधित्व ओबीसींना किती मिळते किती मिळत नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद नाही. अनेक गोष्टी ज्या इम्पेरिकल डेटामध्ये सांगितलेल्या आहेत त्या कुठल्याच गोष्टी यांनी फॉलो केल्या नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रिपल टेस्ट 3 पायऱ्या यांना सांगितल्या होत्या. आयोगाची निर्मिती करा, नंतर इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि एकूण आरक्षण 50%च्या मर्यादेमध्ये ठेवा. एखाद्या वेळेला त्याचं वर जात असेल तर त्याचं जस्टिफिकेशन द्या. परंतु यांनी पहिली पायरी आयोगाची निर्मिती केली. दुसरी पायरी इम्पेरिकल डेटा गोळा करणं आवश्यक होतं ते न करता डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर गेले. मधातली पायरी सोडून दिली. त्याच्यामुळं खरं जे काही ही लढाई आमची चालू आहे ही इम्पेरिकल डेटासाठी चालू आहे. जे तळागाळातले ओबीसीचे 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार ह्या ज्या ओबीसी मधल्या मायक्रो ओबीसी ज्यांना आपण म्हणतो त्या घटकापर्यंत या आरक्षणाचा लाभच पोहोचत नाही. ते जर पोहोचवायचं असेल त्या ठिकाणी जर आपल्याला हे सगळं पर्क्युलेट करायचं असेल तर त्याला इम्पेरिकल डेटा अतिशय मस्त आहे. विकास गवळीला भुजबळांना आणि वडेट्टीवार साहेबांना आणि नाना पटोलेंना लाभ मिळाला म्हणजे सगळ्या ओबीसींना मिळाला असं होतं का? असं म्हणता येत नाही. अगदी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि याच विषयी अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, आपण आता बघतोय की हा जो अहवाल देण्यात आलेला होता डेटा म्हणजे इम्पेरिकल डेटा घेतल्याशिवाय हा अहवाल जो तो देण्यात आलेला होता आणि जो न्यायालयाने सपशेल फेटाळला आहे याबद्दल काय प्रतिक्रिया? याबद्दल आपण घटनातज्ञ उल्हास बापट सरांकडूनच माहिती जाणून घेऊ. सर, हा एका अर्थाने घटनात्मक पेच निर्माण झाला की राज्य सरकारचं कुठं काही चुकलं? काय आहे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यापासून या सर्व तरतुदी राज्यघटनेत लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठलाही कायदा त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. तसा कायदा केला गेला तर तो घटनाबाह्य ठरतो. आता याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशन आहे, स्त्रियांना रिझर्वेशन आहे
आणि म्हणजे विधिमंडळ जे असतं राज्याचं त्यांना 50% ओबीसी रिझर्वेशन करायची परवानगी दिलेली आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळी काय सांगितलं की हे रिझर्वेशन करताना ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागेल आणि ट्रिपल टेस्ट पास व्हावी लागेल याचा अर्थ असा की एक तर मागासवर्ग आयोग असायला पाहिजे, 50% वर रिझर्वेशन जाता कामा नये आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे सगळं हे अडलं आहे सध्या ते म्हणजे इम्पिरिकल डेटा तयार पाहिजे. आणि इम्पिरिकल डेटाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात मागच्या वेळी म्हटलं होतं की तो कोलेट करता आला पाहिजे, म्हणजे इव्हॅल्युएट करता आला पाहिजे एक, आणि तो कंटेम्परेनियस असायला पाहिजे, म्हणजे या क्षणाला तो प्रत्येक ठिकाणी लागू असायला पाहिजे. मला असं वाटतं आत्ता जो आपण इम्पिरिकल डेटा सादर केला तो घाईगर्दीत केलेला असावा आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचं समाधान झालेलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो रिजेक्ट केला. आता सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट जर का केला तर त्याचा अर्थ आरक्षण आत्ता मिळणार नाही, आणि आरक्षण जर का मिळणार नसेल तर दुसरा एक भाग असा आहे की राज्यघटनेप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये निवडणुका घ्याव्याच लागतात, ते घटनात्मक बंधन आहे. त्यामुळे आता ओपन कॅटेगरीतनं सगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील. म्हणजे थोडक्यात आत्ता ज्या आगामी 18 महापालिकेच्या निवडणुकीनंतर झेडपी नगरपालिका ह्या सगळ्या विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणुका होणार. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि स्त्रियांचं आरक्षण आहे, परंतु ओबीसी आरक्षण मिळणार नाही. आता मला कुठल्या कुठल्या आहेत ह्याचं माहिती नाही, पण ज्यांची 5 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या आत ते निवडणुका घ्याव्या लागतात, त्या ओपन कॅटेगरीतून होणार. पण आता राज्य सरकार म्हणतंय, त्यांनी तशी शिफारसही केली निवडणूक आयोगाला की जोपर्यंत ओबीसी आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकल्या होत. हे पॉसिबल आहे घटनेनुसार? नाही, हे राज्य सरकारच्याही हातात नाही आणि निवडणूक आयोगाच्याही हातात नाही आहे. हा घटनात्मक तरतूद आहे. निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार असतात, परंतु राज्यघटनेच्या विरुद्ध जाण्याचे अधिकार नाही आहेत. मग या संदर्भात सरकार आता नेमकं काय पर्याय तपासून पाहू शकतं या सगळ्यात पेचामध्ये? काय, मी राजकारणावर शक्यतो बोलत नाही, पण मला जे दिसतंय त्याप्रमाणे फडणवीस सरकार 5 वर्ष होतं, 2 वर्ष उद्धव ठाकरे सरकार आहे, तर यांनी या प्रचंड काळामध्ये सहज हा इम्पिरिकल डेटा तयार करता आला असता, जो त्यांनी केला नाही आहे. एकमेकांवर ढकलण्यात काही अर्थ नाही आहे. मला असं वाटतं की आता सर्व पक्षांनी एकत्र यावं, सामंजस्याने, मॅच्युरिटीनी यातनं काय मार्ग निघतो तो बघावा. याला 1-2 वर्ष लागतील इम्पिरिकल डेटा तयार व्हायला, म्हणजे निदान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी हे आरक्षण टिकेल. आत्ताच्यात टिकलेलं नाही आहे. पण आत्ता म्हणजे असा एक आरोप होतोय काही ओबीसी नेत्यांकडनं की केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि भाजप सरकार जाणीवपूर्वक ओबीसींना आरक्षण मिळू देत नाही, कारण मागच्या तारखेला सांगितलं 2 तारखा बॅकला की तुम्ही ह्या मागासवर्ग आयोगाचा जो डेटा आहे त्यांनी सरकारने दिला तर तो प्रायमरी ज्याला पण डेटा तो सादर केला तर तुम्ही आरक्षण देऊ शकता. मग आता असं काय झालं? नाही, कसं आहे, ही तर वस्तुस्थिती आहे की एका पक्षाचं सरकार केंद्रात असेल आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असेल तर त्यांच्यामध्ये रस्सीखेच चालू होते. परंतु मला म्हणजे घटनेचा प्राध्यापक या अर्थाने मी एवढंच सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रामुख्याने राज्यांची जबाबदारी आहे, केंद्राची जबाबदारी नाही, आणि त्यामुळे त्याचा इम्पिरिकल डेटा तयार करणं ही राज्याची जबाबदारी आहे. ते केंद्रावर ढकलता येणार नाही. कुठला पक्ष काय करतो याच्यात मला रस नाही. मी तुम्हाला फक्त घटनात्मक ॲनालिसिस सांगितलं की ही राज्याची जबाबदारी आहे, निर्विवाद. हे होते उल्हास बापट सर. यांनी सांगितलं की ओबीसीला आरक्षण मिळवून देणं, जे काही आरक्षणाचे निकष असतील ते पूर्ण करणं ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे इम्पिरिकल डाटा सादर करणं सुप्रीम कोर्टात लेटेस्ट, म्हणजे ज्याला आपण ताजा म्हणूया, तो सादर करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाची आणि ते सगळी यंत्रणा पुरवणं राज्य सरकारची जबाबदारी. ते झालं नाही वेळेत. अजूनही आज तारखेला जरी सुरू केलं तरी किमान 7-8 महिने लागणार. म्हणजे याचाच अर्थ आगामी महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. बॅक टू स्टुडिओ. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या संवादाबद्दल. तर घटनातज्ञ बापट सर यांनी याबद्दलचे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते स्पष्ट केलेले. बघूयात आता या पुढे जाऊन राज्य सरकार नेमकं काय करतंय आणि न्यायालय पुन्हा एकदा या विषयाला घेऊन काय सुनावणी करतंय.